500च्या कोऱ्या करकरीत नोटांचे बंडल असलेले हे बॉक्स पहा. पैशांनी भरलेले हे बॉक्स काही अधिकारी गाडीमध्ये ठेवत असल्याचं दिसून येतंय. ही दृश्य पाहून हे सगळे पैसे एखाद्या बँकेचे असावेत असा अंदाज तुम्ही लावला असेल, पण तुमचा अंदाज चुकला आहे. हे पैसे कुठल्या बँकेचे नाहीत, तर ते एका लाचखोर जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलेलं घबाड आहे. अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी रेड टाकून ते जप्त केले आहेत. जळगावात ही कारवाई करण्यात आली असून ती आजवरची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. अकोला येथील जिल्हा उपनिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांना 26 जून रोजी 10,000 रुपयांची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात पकडलं होतं. याच प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अँटी करप्शन ब्युरोने किरण चौधरी यांच्या जळगावातील गणेश कॉलनी परिसरातल्या घरी रेड केली. त्यात सुमारे 3 कोटी रुपयांचं घबाड सापडलं. त्यात 1.5 कोटी रुपयांची कॅश, लाखो रुपयांचे सोने चांदीचे दागिने तसंच काही मालमत्तेच्या कागदपत्रांचा समावेश आहे. एवढी मोठी कॅश पाहून ACBचे अधिकारी देखील चक्रावले होते. त्यांना नोटा मोजण्यासाठी चक्क मशीन आणावं लागलं होतं. या लाचखोर अधिकाऱ्याच्या घरात नेमकं काय काय सापडलं ते सविस्तर पाहूयात. किरण चौधरींनी घरात ठेवलेलं मोठं घबाड ACBच्या हाती लागलं. त्यात 1,53,84,000 रुपयांची कॅश, 60,57,000चे 422 ग्रॅम सोने, 31,000ची 154 ग्रॅम चांदी, 11,52,000 रुपये किमतीच्या सोने खरेदीच्या पावत्या, 6,25,000 रुपये किमतीच्या घरातल्या वस्तू तसंच 4,31,000 रुपये किमतीचे कागदपत्र देखील ACBला या कारवाईत हाती लागली आहेत. लोकसेवक किरण पुरुषोत्तम चौधरी सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वर्ग 1 अकोला यांच्यावर दिनांक 26/6/2026 रोजी अकोला येथील सिटी कोतवाली येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यांचे राहते घर जळगाव येथे असल्याने त्या संदर्भात सर्च काल घेण्यात आला आणि त्या सर्चमध्ये 1,53,84,630 रुपये एवढी रोख रक्कम, 60,88,551 एवढ्या मूल्याचे सोने व चांदीचे धातू व मौल्यवान दागिने तसेच 62,13,376 एवढ्या किमतीचे प्रॉपर्टी संदर्भातले काही दस्तऐवज व घरातील वस्तू आणि इतर काही महत्त्वाच्या मौल्यवान धातूच्या विकत घेतल्याच्या पावत्या असे एकूण मिळून 2,94,64,847 रुपये एवढ्या किमतीचा मुद्देमाल कालच्या कारवाईमध्ये मिळून आलेला आहे आणि तो मौल्यवान जो मुद्देमाल आणि महत्त्वाची कागदपत्र आहेत ही सदरच्या झडती कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई जी आहे ती नाशिक आणि जिल्हा युनिटचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तपणे केलेली आहे आणि याचा पुढचा तपास हा अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचे युनिट व तेथील अधिकारी करीत आहेत. सर, जप्त केलेला मुद्देमाल तो अकोला ACBकडे रवाना करण्यात आला की आपल्याकडे त्याबाबतची पुढची कायदेशीर प्रक्रिया सध्या सुरू आहे. ही जी रोकड आपल्याकडे मिळून आलेली आहे या संदर्भात ते वेगळा तपास संबंधित काही गुन्हे वगैरे या प्रकरणात दाखल होईल. सध्या तरी त्याबाबत तपास जो आहे अकोला युनिटकडे सुरू असल्या कारणाने त्याबाबत तपासाची आवश्यक कायदेशीर कारवाई त्याप्रमाणे करण्यात येईल. धक्कादायक बाब म्हणजे किरण चौधरी यांच्यावर अकोल्यात लाच प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर अँटी करप्शन ब्युरोची टीम त्यांच्या जळगावातल्या घरी झडती घेण्यासाठी गेली होती. तेव्हा ते घर बंद होतं, त्यामुळे घर सील करण्यात आलं होतं. दरम्यानच्या काळात चौधरी यांच्या 2 नातेवाईकांनी कुलूप तोडून घरातला ऐवज लंपस करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांचा हा प्रयत्न फसला होता. या प्रकरणी जळगावच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक झाली होती. ACBच्या पथकाने किरण चौधरी यांच्या घरातून जप्त केलेला ऐवज कोषागार कार्यालयात जमा केला आहे. किरण चौधरी हे क्लास 1 अधिकारी होते, त्यामुळे ते अशा प्रकारे आपल्या खुर्चीवर मोठ्या रुबाबात बसायचे. पण 10,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात सापडले, त्यामुळं अशा प्रकारे तोंड लपवण्याची वेळ त्यांच्यावर आली. एवढंच नाही तर अवघ्या 10,000 रुपयांच्या मोहापायी त्यांना घरातला सुमारे 3 कोटी रुपयांचा मुद्देमाल देखील गमवावा लागला. अशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून लाचखोरी न करता प्रामाणिकपणे काम करावं, हा धडा सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेण्याची गरज आहे. तुम्हाला या कारवाईबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर सांगा. प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव.